तर इडली असो, डोसा असो किंवा आप्पे असो, ह्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी तर लागतेच ना. आणि चटणी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते नाही का. तर आज मी दाखवणार आहे मी माझ्या पद्धतीने चटणी कशी बनवते. तर त्यासाठी काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, 2 चमचे फुललेली चणा डाळ, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, ओली कोथिंबीर, अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये चटणी बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता ही वाटलेली चटणी एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. तर आवश्यकतेनुसार पाणी टाकून चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता बरं का. आता तडका द्यायचा आहे चटणीला. त्याच्यासाठी भांड्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 1 लाल मिरची आणि कढीपत्ता टाकून हा तडका गरम गरम चटणीवरती ओतून घ्यायचा आहे आणि काय छान अशी आपली चटणी तयार आहे. नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आणि हो, ही चटणीची रेसिपी जर तुम्हाला आवडलेली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.